सरकार माझ्या विरोधात डाव टाकण्याच्या तयारीत, मराठ्यांनो सावध रहा. रॅलीमध्ये कुणाला तरी घुसवण्याचाही प्रयत्न होणार, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. जरांगेंना कुठून माहिती मिळाली माहित नाही, आम्ही स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. पण जरांगे बोलतात तसं झाल्यास दुर्दैव ठरेल. जरांगेंच्या आरोपांवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटणार, बच्चू कडू मंगेश चिवटे अंतरवाली सराठीमध्ये दाखल. जरांगेंना आरक्षणाबाबतचा फायनल ड्राफ्ट देणार. जरांगेंनी सगळे सोयऱ्यांबाबत केलेली मागणी सरकारकडून मान्य, कुणबी नोंद आढळल्यास सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार, सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात याचिका, फौजदारी रीट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी होणार. वरळीत दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज पत्रकार परिषद. नार्वेकर, शिंदे आणि फडणवीसांनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी, संजय राऊतांचं आव्हान. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका, तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीला आजपासून सुरुवात. दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होणार. ठाकरे गटानं राम मंदिरावरून आरोप करून हिंदूंचा अपमान करणं बंद करावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. मी मूर्खांना उत्तर देत नाही, राऊतांच्या फडणवीस पूर्ण उपमुख्यमंत्री नसल्याच्या टीकेनंतर फडणवीसांची टीका, तर एक मुख्यमंत्री अर्धा उपमुख्यमंत्री बनला, मूर्ख कोण देश बघतोय, संजय राऊतांचा पलटवार.